तांदळापासून तयार केलेली चटपटीत अशी ही रेसिपी आहे। हे तुम्ही नाश्त्याला करू शकता किंवा मधल्या वेळेत जर मुलांना भूक लागली तर असं तुम्ही करून देऊ शकता। शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। लगेच व्हिडिओला सुरुवात करते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्ये कुठेही पुढे सरकवू नका। 2 वाटी रेशनचा तांदूळ, याला जाड तांदूळ पण म्हणतात। 2 ते 3 पाण्याने हा स्वच्छ धुवून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये पाणी टाकून हा अर्ध्या तासासाठी किंवा 1 तासासाठी भिजत ठेवायचा। तांदळामध्ये पाणी टाकलं, आता अर्ध्या तासासाठी हा मी भिजत ठेवणार आहे। तुम्ही अर्ध्या तासानंतर तांदूळ चांगला भिजला, हे बघा। यातलं पाणी काढून घ्यायचं। मिक्सरमध्ये आता हे बारीक करून घ्यायचं। तांदूळ मिक्सरमधून बारीक करताना पाण्याचा वापर मी अजिबात केलेला नाही। आपल्याला जर गरज वाटली तर आपण शेवटी यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत। आता जारमध्ये थोडंसं पाणी टाकलं, ते यामध्ये टाकते। पीठ असं तयार करायचं। खूप पातळ। कांदा बारीक चिरून घेतला, टमाटा सुद्धा बारीक चिरला, 1 बटाटा घेतला, तो शिजवला, सालं काढली, किसणीवर किसून घेतला, थोडंसं गाजर पण मी किसून घेतलं, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या बारीक चिरून घेतल्या। हे सर्व आता आपण तयार केलेल्या तांदळाच्या पिठात टाकायचं। इथे तुम्ही घेतलेल्या साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ टाकायचं। 2 चमचे दही टाकायचं। एकत्र करून घ्यायचं। या पिठामध्ये ताजं दही टाकायचं। दही गॅस चालू करते, तवा ठेवते। सर्व साहित्य टाकलं, त्यानंतर हे असं तयार होतं आणि हे आपल्याला असंच पाहिजे। यामध्ये टमाटा कांदा असल्यामुळे हे थोडंसं सैल होतं। तवा गरम झाला, तयार केलेलं पीठ यावर टाकायचं। थोडंसं पसरवायचं। सुरुवातीला 3 ते 4 सेकंद गॅसची आच कमी ठेवायची। आच मोठी केली, आता हे उलटवून घ्यायचं। हे बघा, लगेच तव्यापासून हे सुटतं। याला आता उलटवून घेऊ। दोन्ही बाजूने तेल टाकायचं। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। दोन्ही बाजूने लालसर होईपर्यंत भाजून घेतलं, आता काढून घेते।
रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा. आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.